आपण दिवसभरातून कितीतरी रील्स बघत असतो आणि आपल्यातले बहुतेक जण ते बनवतात देखील, पण बऱ्याच माझ्या फ्रेंड्सना रील्स कशा बनतात हे नेमकं माहिती नसतं. तर माझ्या एका सबस्क्रायबरच्या सजेशननी आज मी रील्स कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे आणि ते पण अगदी आपल्या मोबाईलमधनं. तर चला शिकूया स्टेप बाय स्टेप. तर इथे हा आपल्या मोबाईल कॅनव्हाचा हा एक इंटरफेस आहे. इथे नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळे टेम्पलेट सर्च करतोय. तर इथे आपण आज सर्च करणार आहोत इंस्टाग्राम रील. असं लिहिल्याबरोबर बघा इथे आपल्याला बरेचसे ऑप्शन्स येत आहेत. त्यापैकी सेकंड जो ऑप्शन आहे इंस्टाग्राम रील व्हिडिओ, कारण की तेच आपल्याला आज बघायचं आहे. तर इथे तुमच्यासमोर भरपूरसे रेडीमेड टेम्पलेट्स आहेत रील्सचे, वेगवेगळ्या टॉपिक्सशी रिलेटेड. तुमचा जर टॉपिक याच्याशी मॅच होत असेल तर तुम्ही एकतर हे जसेच्या तसे वापरू शकता किंवा थोडेफार चेंजेस करून, थोडं मॉडिफाय करून देखील यांना वापरू शकता. पण आपण आज सुरुवातीपासून शिकणार आहोत, त्यामुळे आपल्याला ब्लँक पेज हवा आहे. तर काय करायचं, इथे कॅटेगरी म्हणून लिहिलेलं आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करताच इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सायझेसमधले आपल्याला ऑप्शन्स आहेत. जसं स्टोरी आहे, टिकटॉक व्हिडिओ, इंस्टाग्राम पोस्ट, रील कवर, थंबनेल, फेसबुक व्हिडिओ. पण आपल्याला हवा आहे मोबाईल व्हिडिओ, तर आपण मोबाईल व्हिडिओवर क्लिक करणार. ठीक आहे. मग इथे आपल्याला क्रिएट ब्लँकवरती क्लिक करायचं, कारण आपण ब्लँकपासनं शिकणार आहोत, म्हणजे स्क्रॅचपासनं शिकणार आहोत. तर हा आहे आपला आजचा कॅनव्हास रीलचा. यामध्ये खाली आपल्याला पेजेस ॲड करण्याचा ऑप्शन आहे, जो हा प्लस साईन आहे. इथे पहिला पेज जो आपला हा सिलेक्टेड आहे त्याचं टायमिंग दाखवत आहे 5 सेकंड्स. तसेच तुम्ही मल्टिपल पेजेस आपण इथे सिलेक्ट करू शकतो. या प्लसवर क्लिक करताच बघा पेजेस ॲड होत आहेत आणि प्रत्येकांना 5 सेकंड्सचं टायमिंग शो होतं आहे. आता तो टायमिंग कुठनं शो होतं तर बघा इथे छोटीशी क्लॉक आहे. त्या क्लॉकवर क्लिक केलं तर टाईम तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. ज्या फॉर्मॅटसाठी बनवताय तिथे जेवढं टायमिंग अलाउड आहे तेवढं टाईम तुम्ही इथून सेट करू शकता. तर आपण 5-5 सेकंदाचं असं आपण 2 पेज घेणार आहोत, 5 ते 6 सेकंदाचे. ठीक आहे. आणि त्याला आपण अप्लाय टू ऑल पेजेस, आता तिन्ही पेजेसना सेम टायमिंग सेट होणार. ठीक आहे. आता इथून आपण बाहेर येऊया. पहिला पेज आपण क्रिएट करायला शिकणार आहोत. तर बघा आता आपलं तुमचा जर टॉपिक सिलेक्ट केलेला नसेल, तुम्ही सब्जेक्ट जर तुमचा ऑलरेडी सिलेक्टेड नाही आहे, ठरलेला नाही आहे, तर आपण सिम्पली काय करायचं, इथे बघा डिझाईन्स एलिमेंट्सच्या बाजूला जो पहिला ऑप्शन आहे डिझाईन्स, तिथे जर गेलो तर इथे देखील आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरचे टेम्पलेट्स अवेलेबल होत आहेत. नवरात्रीचे, हरियालीचे, वेगवेगळ्या फेस्टिवल्सचे रील्स बनवलेले आहेत इथे. गणपती बाप्पांसाठी, जन्माष्टमी. तर आपण समजा आजचा टॉपिक जर सिलेक्ट केला, समजा आपण घेऊया इंडिपेंडन्स डेशी रिलेटेड, आपण सलॉनसाठी सेल असं जर आपण आजचा विषय घेतला, तर बघा इथे सेलवरती मला एक टेम्पलेट दाखवते. तर आपण एक घेऊन बघूया काय आहे. आता इथे आहे फ्लॅश सेल 50% ऑफ. तर याला आपण आपल्या टॉपिकनुसार कस्टमाइज देखील करू शकतो. ते कसं, तर इथे आपण इंडिपेंडन्स डेशी रिलेटेड काही इलेमेंट्स टाकूया. फॉर एक्झाम्पल इलेमेंट्समधनं जर आपण सर्च करू, जसं इंडियन ट्रायकलर, इंडियन ट्रायकलर फ्लॅग. ग्राफिक्समध्ये बघूया, कुठला तरी एक इलेमेंट आपण आपल्या त्या सेलच्या कॅनव्हासवर घेऊ शकतो, तर आपल्या रीलमध्ये टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल हा फ्लॅग आपण सिलेक्ट केला. कुठेतरी आपण याला छान प्लेस करूया. फॉर एक्झाम्पल इथे मी प्लेस केला प्लस, त्याला मी डुप्लिकेट केलं आणि एक आपण इथे ठेवूया. ठीक आहे. त्याला आपण ॲनिमेट करू शकतो, कारण इथे आता हा व्हिडिओ जो आहे प्रत्येकांना ॲनिमेशन दिलेलं आहे. असं प्ले करून बघूया. बघा
तसंच आपण आपल्या फ्लॅगला सुद्धा ॲनिमेट करू शकतो, कारण रील्समध्ये सगळेच एलिमेंट्स मूव्ह होतात, म्हणजे मोस्ट ऑफ ते आपल्यावर असतं. समजा आता आपण फ्लॅग सिलेक्ट केला आणि त्याला मला ॲनिमेशन द्यायचं असेल तर इथे खाली ऑप्शन आहे बघा, ॲनिमेट. त्याला ॲनिमेट करूया आपण. फॉर एक्झाम्पल पहिला बघा, वेगवेगळे इफेक्ट्स आपण ट्राय करू शकतो. कुठला तरी एक आपण घेऊया. ठीक आहे. आता या खालच्या फ्लॅगसाठी सुद्धा आपण सेम इफेक्ट घेऊया किंवा दुसरा बघूया. ठीक आहे, तर आपण हा चूज केला. ओके. त्यानंतर आता आपण बाहेर आलो आणि शॉप नाव जो आहे त्याला मला कट करायचं आहे. आता नेक्स्ट पेजला जायचं आहे मला. नेक्स्ट पेज क्रिएट करायचं. तर काय करायचं, या पेजला सिलेक्ट करायचं. इथे जे 3 डॉट्स दिसत आहेत ना वरती मध्ये, त्यावर क्लिक केलं की इथे बघा डुप्लिकेटचं ऑप्शन आहे. पेज डुप्लिकेट करायचं आपल्याला. तर डुप्लिकेटवर आपण क्लिक केलं की आपला अख्खा पेज डुप्लिकेट होणार आहे. तर जो सेकंड पेज आहे हा आपण त्याला सिलेक्ट करून ठेवलेला आहे ऑलरेडी. त्यामध्ये आता मला हे सगळे एलिमेंट्स नको आहेत. त्यांना आपण इथे मला सलॉन सर्व्हिसेस टाकायचे आहेत, कारण आपण सलॉन सर्व्हिसेसवर 50% ऑफ देणार आहोत इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने. तर इथे मला सलॉनशी रिलेटेड काही व्हिडिओज हवे आहेत सलॉन सर्व्हिसेसचे. ठीक आहे. तर ते आपण एक एक करून सगळे व्हिडिओ, ॲटलिस्ट 2 ते 3 व्हिडिओ आपण इथे छान प्रकारे सेट करणार आहोत. आणि ते व्हिडिओ आपण कुठनं आणायचे, तर ते एलिमेंट्समधनं आपल्याला मिळतील. आता एलिमेंट्समध्ये गेलो आणि इथे आपण लिहिणार आहोत जसं फेशियल. व्हिडिओजमध्ये सर्च करायचं, कारण आपल्याला मूवेबल एलिमेंट्स हवेत. रील्समध्ये मूव्ह होणारे एलिमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल हा एक आपण सिलेक्ट करूया आणि याला मी इथे असं वरती कॉर्नरला प्लेस करणार आहे. तसंच आता परत आपण 1-2 एलिमेंट्स घेऊन घेऊ वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सचे. जसं फेशियल झालं, मॅनिक्युअर. हा एक एलिमेंट सिलेक्ट केला, याला मधोमध प्लेस करू आणि वरती आपण वर्टिकल घेतोय, मध्ये हॉरिझॉन्टल, परत एक मला वर्टिकल घ्यायचं आहे. एलिमेंट परत घेऊया आणि इथे आपण आता हेअर संबंधित काहीतरी दाखवूया, हेअर कट. आपल्याला वर्टिकल हवे, तर चला एक वर्टिकल सिलेक्ट केलं. साईज व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. आणि आता प्ले करून बघूया. आता याची साईज बघा, हा थोडा मोठा झालेला आहे. नेक्स्ट सेकंड पेज 18 सेकंदाचा हा एक सिंगल पेजच झालेला आहे. तर याला आपण कमी जास्त देखील करू शकतो. ड्रॅग करायचं आणि त्याचं टायमिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. 15 ते 30 सेकंदापर्यंत असतो आय थिंक रील्स. हो, तर त्यानुसार आपण असे 2-3 पेजेस घेऊन घ्यायचे. तर आपल्या त्यापेक्षा कमीच आहे. चला प्ले करून बघूया. हा झाला पहिला पेज. सेकंड पेज, यामध्ये टेक्स्ट देखील ॲड करू शकतो आपण. टेक्स्ट ॲड केलेलं नाही आहे, तर टेक्स्ट कसा ॲड करायचा बघा. आता सेकंड पेजला मला टेक्स्ट ॲड करायचा आहे. तर इथे खाली टीवर क्लिक केलं
टेक्स्ट बॉक्स मिळतो आपल्याला, ॲड हेडिंग, आणि काय लिहायचं आपण लिहू शकतो हरी. इथे आपण याला व्यवस्थित अलाइन करू. फॉन्ट स्टाईल चेंज करता येईल. पॉपिन्स घेते किंवा ॲलिस. कलर आणि याला ॲनिमेट करू शकतो आपण. वेगवेगळे ट्राय करून आपण बघू शकतो. ठीक आहे, तर आपलं रील, एक बेसिक रील तयार आहे. प्ले करून बघूया. यामध्ये ऑडिओ देखील टाकू शकता तुम्ही. आणि ऑडिओसाठी आपल्याला काय करायचं आहे, ऑडिओ लायब्ररीमध्ये इथे आपल्याला कॅनवामध्ये जे काही ऑलरेडी म्युझिक दिलेले आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता, किंवा तुम्ही गुगलवरनं काही वेबसाईटवरनं आपल्या आवडीचे म्युझिक्स तुम्ही डाउनलोड करून इथे आणू शकता आणि त्यांना सिम्पली ड्रॅग करायचं. तर ते ॲड करण्यासाठी काय करायचं बघा. तर म्युझिक ॲड करण्यासाठी ऑडिओवरती क्लिक करायचं आणि इथे जे कॅनवामध्ये ऑलरेडी आहेत ऑडिओज ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा गुगलवरनं तुमच्या आवडीचं एखादं डाउनलोड करून आणून इथे त्याला आपण तिथे प्ले करू शकतो, आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करू शकतो. किंवा नाहीतरी आपल्याला इंस्टाग्रामवर गेल्यावर तिथे म्युझिकचं ऑप्शन असतंच, तर त्यामुळे तुम्ही इथनं म्युझिक नाही ठेवला तरी देखील चालणार आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या या रीलला ऑडिओ ठेवणार नाही आहोत. आता सगळं रेडी झाल्यावर त्याला काय करायचं आहे, आपल्याला डाउनलोड कसं करायचं ते देखील सांगते. इथे वरती बघा हा ऑप्शन आहे ॲरोचा, त्यावर क्लिक केलं की आपल्याला डाउनलोडचा हा ऑप्शन मिळतो. डाउनलोडवर क्लिक करायचं आणि MP4 व्हिडिओमध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे सगळे पेजेस 1 to 4. पण आपले 2च पेजेस आहेत ना, त्यामुळे आपण फर्स्ट आणि सेकंड पेजेस घेणार आहोत. ठीक आहे, आणि आपल्याला करायचं आहे डन. आणि जी ही फाईल डाउनलोड झाली ही तुम्ही सिम्पली इंस्टाग्रामसाठी वापरू शकता. इंस्टाग्रामवर ॲज अ रील म्हणून वापरू शकता. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला म्युझिकचं ऑप्शन येईल, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिथे म्युझिक सिलेक्ट करून तुमच्या रीलला अपलोड करू शकता. तर ही होती सगळी प्रोसिजर. तर कॅनवावर तुम्हाला सगळ्या प्रकारचे रील्स बनवता येणार आहेत. आणि रील्स बघणं जितकं सोपं आहे तेवढंच बनवणं देखील सोपं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या आदिश्री ग्राफिक्स चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.